नमस्कार मंडळी, कोमल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिना म्हणजे भक्ती, उपवास आणि सात्विक पदार्थांचा महिना. या महिन्यात अनेक जणांचा उपवास असतो, त्यामुळे उपवासासाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडतो. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम खमंग आणि कुरकुरीत साबुदाणा वडा. उपवासासाठी अगदी सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे. चला तर मग साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहूया. सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले आहेत आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ आणि साखर घेतलेली आहे. आता हे छान वाटून घेऊया. आता हे वाटून झाल्यानंतर यामध्ये थोडे पाणी घालून परत एकदा आपण हे मिक्सरला वाटण फिरवून घेऊया. इथं आपलं वाटण तयार आहे. आता एका भांड्यामध्ये हे वाटण आपण काढून घेऊया आणि याच्या तडक्यासाठी तडका पॅन मध्ये थोडं तेल घेतलेलं आहे मी आणि सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या छान भाजून हा तडका आपण या चटणीमध्ये टाकून घेऊया. उपवासासाठी ही आपली चटणी तयार झालेली आहे. शेंगदाण्याची चटणी वड्याबरोबर खूप छान लागते. इथं आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे. कलर बघा किती मस्त दिसतोय, खायलाही तितकीच टेस्टी आहे. आता वड्यासाठी आपण भिजवून घेतलेला शाबू 1 वाटी घेतलेली आहे मी आणि 1 वाटी उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे. 3 चमचे मी ते शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे आणि हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता, तेही कुटून घेतले आहे मी आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. छान असा आपण याचा गोळा तयार करून घेऊया. इथं आपला बघा गोळा तयार झालेला आहे आणि छोटे छोटे गोळे घेऊन याचे वडे तयार करून घेऊया. असे याचे वडे गोल करून थोडं प्रेस करून आपण चपटे साबुदाणा वडे तयार करून घेऊया. याचे जवळपास 10-12 आपले साबुदाणा वडे तयार होतात. 1 वाटी साबुदाणा आणि 1 वाटी बटाट्यामध्ये. आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात साबुदाणा वडे टाकून छान असे भाजून घेऊया आपण. जास्त हे टाकायचं नाही. 2-4 असे साबुदाणा वडे टाकून मी छान असे खरपूस भाजून घेणार आहे आणि मी फुल गॅसवर नाही मीडियम गॅसवर हे वडे तळून घेणार आहे. आता दुसऱ्या बाजूने आपण ही वडे छान भाजून घेऊया. आलटी पलटी करून लालसर होईपर्यंत आपण साबुदाणा वडे छान तळून घेऊया. मीडियम गॅसवर साबुदाणा वडे आपण छान तळून घेऊया. फुल गॅस केला की साबुदाणा वडे वरून भाजतात, खरं आतून कच्चे राहतात. त्यामुळे मीडियम गॅसवर छान असे वडे तळून घ्यायचे एकदम लालसर कलर येईपर्यंत. एकदम क्रिस्पी वडे होतात हे. आपल्या वड्यांना कलर बघा किती छान यायला लागला आहे. एकदम लालसर कलर या लागलाय. इथे तुम्ही बघू शकताय वड्यांना किती छान कलर आलेला आहे. आता आपण हे वडे छान भाजून झालेले आहेत ते काढून घेऊया. एकदम क्रिस्पी आपले साबुदाणा वडे
तयार झाले आहेत. आता राहिलेले सर्व वडे आपण अशाच प्रकारे भाजून घेऊया. हे वडे आपण छान आलटी पलटी करून लालसर क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. छान असे आलटी पलटी करून हे वडे आता आपण भाजून घेऊया. तुम्हाला ही साबुदाणे वड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. ही साबुदाणा वड्याची रेसिपी खूप छान होते. रोज खिचडी खाऊन खाऊन उपवासाला नको होतं, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा ही माझ्या पद्धतीने तुम्ही साबुदाणा वड्याची रेसिपी. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आपला साबुदाणा वडा तयार आहे. शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.